तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या समोरच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. कॅश फॉर क्वेरी प्रकरणामध्ये त्यांचं संसद सदस्यत्व आज रद्द करण्यात आलेलं आहे. लोकसभेच्या इथिक्स कमिटीने या प्रकरणाबाबत संसदेमध्ये रिपोर्ट सबमिट केलेला होता. लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी महुआ यांनी उद्योगपतीकडून लाच घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता. मग या आरोपानंतर हिरानंदानी उद्योग समूहाचे दर्शन हिरानंदानी यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये या आरोपाला दुजोरा दिल्यानं महुआ यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले होते ते आरोप गंभीर असल्याचं स्पष्ट झालेलं होतं आणि ज्याच्यामुळे महुआ यांचं संसद सदस्यत्व जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात इथिक्स कमिटीने चौकशी करून त्यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलेली होती. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात महुआ मोइत्रा यांच्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणाची. त्यांचं संसद सदस्यत्व का गेलं हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेसच्या वेस्ट बेंगॉलमधील कृष्णनगर मतदारसंघाच्या खासदार आहेत. या अगोदर त्या इन्व्हेस्टमेंट बँकर राहिलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती त्यांचे मित्र राहिलेल्या आणि वकील असलेल्या जय अनंत देहद्राई आणि बीजेपीचे निशिकांत दुबे यांनी लोकसभेमध्ये सर्टन प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे स्वरूपात आणि महागड्या भेटवस्तूंच्या स्वरूपात लाच घेतल्याचा आरोप केलेला आहे. आता या प्रश्नांद्वारे हिरानंदानीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि अदानी यांच्यावरती थेट आरोप केले गेले आणि या दोघांमध्ये काहीतरी संबंध असल्याचं सुद्धा टार्गेट करण्यात आलं होतं असा आरोप केला गेला. आता हे आरोप झाल्यानंतर महुआ यांनी आरोपांचं खंडन केलं होतं आणि दुबे यांच्या विरोधात मानहानीचा दावा सुद्धा दाखल केलेला होता, ज्याची येणाऱ्या काही दिवसामध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी होणं अपेक्षित आहे. हिरानंदानीकडून सुरुवातीला या आरोपात तथ्य नसल्याचा स्टँड घेतला गेला होता आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं की वी हॅव ऑलवेज बीन इन द बिझनेस ऑफ बिझनेस अँड नॉट इन द बिझनेस ऑफ पॉलिटिक्स. म्हणजेच राजकारणाचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आम्ही फक्त बिझनेसशी संबंधित आहोत असा स्टँड हिरानंदानी यांनी घेतलेला होता. 14 ऑक्टोबर 2023ला जय अनंत देहद्राई यांनी त्यांची कंप्लेंट जी आहे ती सीबीआयकडे दिली आणि FIR दाखल करण्याची मागणी केली होती ऑन चार्जेस ऑफ करप्शन अँड मनी लॉन्ड्रिंग. आणि याच कंप्लेंटची एक कॉपी जी आहे ती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुद्धा दिली गेली. 15 ऑक्टोबरला खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा सभापतींना या विषयाची तक्रार केली आणि याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची सुद्धा विनंती केली आणि महुआ यांच्या संसदेतून तातडीने निलंबन करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती. आता याच्यावरती महुआ यांनी एक्स वरती खूप सारे मेसेजेस लिहिले, ज्याच्यामध्ये फेक डिग्रीवाला, अदानी कोल स्कॅम इत्यादी विषयी त्यांनी उल्लेख केला आणि ह्या सर्व प्रकरणांवरती कधी कारवाई करणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता. मग दुबे यांनी IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांना रिक्वेस्ट केली की महुआ यांनी त्यांचे लोकसभेसाठीचे जे क्रेडेन्शियल्स आहेत ते कुठे कुठे वापरले त्या संदर्भातले IP ॲड्रेस जे आहेत ते सुद्धा चेक करायला पाहिजेत. मग याच्यावरती मोइत्रा यांचा स्टँड असा होता की खासदारांची सर्व संसदीय कामं ही त्यांचे PA, असिस्टंट आणि इंटर्न किंवा त्यांची टीम बघत असते. त्याच्यामुळे काय करा, तुम्ही आपले सर्व जे खासदार आहेत त्या सर्वच खासदारांचे लॉग इन डिटेल्स, लोकेशन आणि IP ॲड्रेस हे जाहीर करा. म्हणजेच काय, त्यांनी याच्यावरती काउंटर अटॅक केलेला होता. 17 ऑक्टोबरला महुआ यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये त्यांच्या विरोधात कोणीही बदनामीकारक मजकूर पब्लिश करू नये या संदर्भात याचिका दाखल केली होती. पण ट्विस्ट आला कधी, तर 19 ऑक्टोबरला. 19 ऑक्टोबरला दर्शन हिरानंदानी यांनी ॲफिडेव्हिटमध्ये असा दावा केला की त्यांचे आणि महुआ यांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि त्याने महुआ यांचं पार्लमेंटरी लॉग इन वापरून प्रश्न विचारलेले आहेत. त्याने असा पण दावा केला की मेनी अ टाइम्स आय फेल्ट दॅट शी वॉज टेकिंग अनडू ॲडव्हान्टेजेस ऑफ मी अँड प्रेशरायझिंग मी टू डू थिंग्स आय डिडंट वॉन्ट टू बट आय हॅड नो चॉईस. म्हणजे महुआ यांनी त्यांना प्रेशराईज केलं आणि प्रश्न विचारायला लावले असं ते या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसत आहेत. आता महुआ यांनी हे सुद्धा नाकारलं आणि गव्हर्नमेंटने त्या हिरानंदानीला प्रेशराईज केलं असं सुद्धा महुआ म्हणालेल्या होत्या. आता या प्रकरणाची सखोल चौकशी इथिक्स कमिटी करत होती. सदस्यांच्या वर्तनावरती तसेच नैतिकतेवरती देखरेख ठेवणे, गैरवर्तणुकीच्या तक्रारीची चौकशी करणे या सर्व जबाबदाऱ्या या इथिक्स कमिटीवरती असतात. इथिक्स कमिटीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. अर्थातच हिरानंदानी यांना काही या संदर्भात त्यांनी समन्स बजावलं नाही, पण एकूण जे प्रकरण आहे या संदर्भात त्यांनी चौकशी केली आणि मग त्यांनी त्यांचं सदस्यत्व जे आहे, महुआ मोइत्रा यांचं सदस्यत्व जे आहे ते रद्द करण्याचा रिपोर्ट 6 विरुद्ध 4 मतांनी मान्य केला
आणि हा संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केला. आता आज लोकसभेमध्ये या संदर्भातलं रिझोल्यूशन पास झालं आणि इथिक्स कमिटीच्या रिपोर्टनुसार आणि त्यांच्या रिकमेंडेशननुसार महुआ मोइत्रा यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे. शी वॉज गिल्टी ऑफ शेअरिंग हर लॉग इन क्रिडेन्शियल्स ऑफ लोकसभा MP पोर्टल विथ अनऑथराइज्ड पर्सन असा त्याच्यामध्ये त्यांच्यावरती थेट ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांनी हे क्रिडेन्शियल दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला शेअर केल्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालेला आहे असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणालेत की महुआज कंडक्ट वॉज अनइथिकल अँड इनॲप्रोप्रिएट. आता या संदर्भातलं हे जे काही एकूण सगळ्यांचं मत होतं, हा जो काही रिपोर्ट होता हा व्हॉइस वोटने मंजूर झालेला आहे. महुआ यांना बोलायची संधी दिली गेली नाही हे सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यासारखं आहे. आता जे विरोधक आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच महुआ यांच्या संदर्भात ही जी काही कारवाई किंवा चौकशी सुरू केली होती याला विरोध केलेला होता. ज्यावेळेस इथिक्स कमिटीचा रिपोर्ट आला त्याच्यावरती विरोधकांकडून असं म्हणलं गेलं की हा रिपोर्ट जो आहे या रिपोर्टचा अभ्यास करण्यासाठी किमान 3-4 दिवसांचा तरी वेळ देण्यात यावा, पण तो वेळ नाकारला गेला आणि आज भारतीय जनता पार्टीने त्यांच्या सर्व सदस्यांना व्हीप जारी केलेला होता. सर्वांनी उपस्थित राहण्यासंदर्भात हा व्हीप होता आणि आता या संदर्भातले रिझोल्यूशन व्हॉइस वोटने मंजूर झालेलं आहे. महुआ यांनी त्याच्यानंतर त्यांनी अदानींचा विषय लावून धरला म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई केली गेली आणि ही कारवाई सूडबुद्धीने केली गेली असा आरोप केलेला आहे. आता महुआ येणाऱ्या काळामध्ये नॅचरल जस्टिस याच्या नावाखाली याला सुप्रीम कोर्टामध्ये निश्चितपणे आव्हान देऊ शकतात. आता त्या सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन याला आव्हान देतील का त्यांच्या विरोधात किंवा त्यांनी जे काही केलेलं आहे या संदर्भात त्यांना लोकसभेने जी काही कारवाई केलेली आहे त्याचा फायदा घेऊन परत एकदा जनतेकडून कौल मागतील हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर तसं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.